एक शब्द आहे इकडे जे 3 महिन्यानं प्रसिद्ध होते वृत्तपत्र त्याला म्हणायचं त्रैमासिक. किती महिन्यानं? 3 महिन्यानं प्रसिद्ध व्हायला लागला असं वृत्तपत्र त्याला म्हणायचं त्रैमासिक. काय म्हणायचं? त्रैमासिक. त्यानंतर द्वारपाल कशाला म्हणतात? द्वारपाल द्वारपाल म्हणजे दारावर जे दारावर पहारेकरी असते त्याला आपण काय म्हणतो? द्वारपाल म्हणतो. त्यानंतर शब्द येते द्विज. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मलेला. आता दोनदा कोण कोण जन्मते? एक आपले दात जे असतात एकदा पडतात आणि पुन्हा दुधाचे दात पडल्यावर नवीन दात जन्माला येतात, त्याला एक द्विज म्हणतात दाताला. आणि दुसरी एक पद्धती आहे ब्राह्मण जे असतो ब्राह्मण, एक म्हणतात त्यांचा वास्तविक जन्म जो असतो आपला बायोलॉजिकल जैविक जन्म तसा आहे, आणि दुसरं परंपरेने प्रथा असते त्यांची, तर त्या प्रथेनुसार, आणि एक नाही का आपला ऍक्च्युअली बायोलॉजिकल जन्म जैविक. तर अशा दोन पद्धतीने त्यांचा जन्म होता म्हणतात, म्हणून दोनदा झाल्यामुळे त्याला पण द्विज असतो. आणि दात पण तसेच नाही का तुमचे दुधाचे दात एकदा पडतात की पहिले 1 नंबरचे दात पुन्हा नाही का चांगले दात येतात, दुधाचे दात पडल्यावर चांगले दात. ते दोघांनाही द्विज. द्वि म्हणजे दोन आणि ज म्हणजे जन्मणारा, दोनदा जन्मणारा. कोण कोण? एक ब्राह्मण विधी पद्धतीनं, त्यांची जी विधी असते ते विधी पद्धतीने जन्मालेला असते, परंपरा. आणि दुसरं दात पण पहिले पडतात आणि आपल्याला दुसरे येतात म्हणून त्यांना पण द्विज म्हणायचं, दोनदा जन्म. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एक शब्द येतो द्विकल्प. तिन्ही बाजूने पाणी असलेला प्रदेश त्याला म्हणायचा द्वीपकल्प. काय म्हणायचं त्याला? द्वीप. बाजूनं समजा असं इकडून पण पाणी, इकडून पाणी, पाणी, तिन्ही बाजूनं पाणी. ठीक आहे. अशा पद्धतीने एका समजा सॉरी अशा पद्धतीने तिन्ही बाजूनं पाणी, इकडून जमीन. अशाला काय म्हणायचं? द्वीपकल्प. काय म्हणायचं? तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश. आता दरवेशी कशाला म्हणतात? कोणा? अस्वलाचा खेळ करणारा दारोदारी जाते, अस्वल घ्यायचा, मस्त ते अस्वल नाचणार पिसणार, काय उड्या मारायचे त्याला म्हणायचं दरवेश. वेशीवर जाणे आणि तिथं हा खेळ खेळला जातो. कोण? अस्वल खेळवला जातो. दुसरा एक शब्द येतो तिथं पहा, कोणता येतो? दलित. दलित शब्द. आता शासनानं हा शब्द नाही ठेवला, हा शब्द वापरणं स्कॉलरशिप मध्ये आहे म्हणून ठीक आहे, तो वापरला जातो, पण कायदेशीररित्या कोणाला दलित म्हणणं आता चुकीचा शब्द आहे. ठीक आहे. जे पीडित होते, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून पण दिला, सगळ्या गोष्टी आपल्याला भेटल्या, पण जे पीडित आता आहोत का आपण? नाही. तर पीडित असलेले अशांना काय म्हणतात? दलित. काय? पीडित म्हणजे दुःखात किंवा ह्याच्यात असणारे लोक, पीडित असलेली लोक, ज्याला आपण म्हणतो समाजाकडून उपेक्षित, वाईट टाकले, त्यांना काही म्हणजे समाजाला त्यांना जे मान सन्मान समाजाच्या रीतीने द्यायला पाहिजे असे लोक काही पूर्वजांनी तसं केलं, त्यांना जी इज्जत द्यायला पाहिजे होती ते दिल्याच गेले, मान सन्मान दिलाच नाही. आणि असे उपेक्षिलेले किंवा पीडित असलेल्या लोकांना दलित म्हणत गेले. काय म्हणत गेले? दलित. ओके. दुसरा एक शब्द येतो दंतकथा. म्हणजे दंतकथा म्हणजे काय? तोंडातून दंतकथा. तर एक तोंडतंडी. मी म्हणजे आपल्या आजोबांना आपल्या बाबाला सांगायची, आपल्या बाबांना आपल्याला सांगायची, आपण लिखाण कुठंच नाही, बस तोंडतोंड. असं होतं, तसं होतं, तसं होतं, तसं होतं, म्हणजे हे तोंडातोंडाने जी कथा चालते त्याला काय म्हणायचं? दंतकथा. ठीक आहे. त्याच्यानंतरचा शब्द आहे दानशूर. दानशूर म्हणजे काय? खूप दान करणारा. असा व्यक्ती महाभारतामध्ये कर्ण होता दानशूर. मागे मी म्हणतो मर्ताक्षणी. मर्ताक्षणी सोन्याचा दात होता. एक भिकारी आला, म्हणजे त्यानं काय केलं? भिक्षा मागली. मला सांगा, मृत्यूच्या क्षणाला सुद्धा तुमचा तुम्ही मूळचा विचार नाही सोडला. जे जे प्रण घेतलं होतं, जो व्यक्ती मला म्हणजे भीक मागायला आली त्याला कधीच खाली हाताला पाठवणार नाही. आणि मृत्यूच्या क्षणी सुद्धा स्वतःशी एकनिष्ठ राहणे त्याला म्हणतात निष्ठावान. नाही तर आजकालची निष्ठा काचे, म्हणजे स्वतःशी एखादा शब्द जर दिला की ओके आय एम रेडी टू डू दिस, मी हे करायला तयार आहे, मेलो तरी चालेल, तर असली निष्ठा
म्हणजे जीव गेला तरी दानशूरपणा. इंद्राने कानातली कुंडल आणि कवच कर्णाकडून काढून घेतला. जर ते काढून घेतला नसता तर त्याचं मरण पण झालं नसतं. पण त्यांना माहिती आहे इंद्रानं रूप बदलून आला, त्यानं हे सगळं केलं, काढून घेतलं ते कानातले कुंडला आणि कवच, म्हणजे स्वतःचा मृत्यू सुद्धा एक्सेप्ट केला. म्हणून त्यांना म्हणतात मृत्युंजय, की ओके ठीक आहे मला मृत्यू पण मान्य आहे, भेकाड आयुष्य नाही, मृत्यू सुद्धा मान्य, त्याला म्हणतात मृत्युंजय. असले लोक जे असतात ते दानशूर. म्हणून कर्णाचं नाव असं सामान्य योद्ध्यामध्ये नाहीये, दानशूर लोकांमध्ये. नाही तर आजकालचे असे हात चहा जर पाजला तर 10 खेप काढतात. ओके, जर असं काही दिलं तर 50 खेप काढतात. त्याच्यामुळं आताच्या त्या विचारधारेत फरक आहे. ओके, त्यानंतरची गोष्ट लक्षात ठेवा, दिनक्रम, संपूर्ण दिवसाचा कार्यक्रम. दिनक्रम, दिनक्रम म्हणजे माझा दिवसभराचा समजा जसं तासिका असतात, पहिली झाली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, ही क्रम आहे सगळा दिवसभराचा, त्याला म्हणतात दिनक्रम. काय म्हणायचं? दिनक्रम. दीर्घायुष्य, भरपूर आयुष्य असणारा, दीर्घायुष्य, दीर्घायुष्य, यू असा लिहा, दीर्घायुष्य. ठीक आहे, ज्याला भरपूर आयुष्य त्याला काय म्हणायचं? दीर्घायुष्य. त्यानंतर दीर्घ उद्योगी, सतत उद्योग करणारा, दीर्घ उद्योगी, दीर्घोद्योगी, सतत उद्योग काही नाही, चालू रिकाम टेकलेला. त्याच्यानंतर दुराग्रही, हट्टीपणा करणारा. हा दुराग्रही कोण राहते? तुम्ही जर कधी पाहिला असेल दुराग्रही, दुराग्रही म्हणजे कोण? हट्टी लहान लेकरं असतात दुराग्रही. त्यांना किती वेळेस सांगितलं, पाहिजे म्हणजे पप्पा पाहिजे म्हणते, पाहिजे म्हणजे पाहिजे, खिशात पैसे पप्पाचे असो नसो, मला ही चॉकलेट घेऊन पाहिजे, हा ड्रेस घेऊन पाहिजे. ती छोटी छोटी मुलं दुराग्रही असतात. तुम्ही पण मोठी झाली तरी कधी 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 तर लई मोठी माणसं पण म्हातारपणी आणि बालपणी माणूस दुराग्रही राहते. काही केलं तर हट्टच करते. कधी कधी लहानपणी आणि म्हातारपणी माणूस कसा राहते? दुराग्रही. ठीक आहे, त्याच्यानंतरच लक्षात घ्या की दैनिक म्हणजे काय? दररोज प्रसिद्ध होणार. दैनिक दररोज प्रसिद्ध होणार, दररोजच्या दररोज. लोकमतचा पेपर, सकाळचा पेपर, द हिंदू, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, सगळे दैनिक आहे, दररोजच्या दररोज पेपर निघतात. म्हणून त्यांना म्हणायचं जे दररोज वृत्तपत्र निघते त्याला काय म्हणतो आपण? दैनिक. त्याच्यानंतरचा शब्द येतो दैववादी. देवावर काय करायला लागला तो? देवावर हवाला ठेवून राहणार. देवावर काय? दैव. हे म्हणजे जे काही करल ते देवच करल. परीक्षेत मार्क देवामुळेच भेटते, आम्ही काहीच नाही करणार. त्याला 4-5 नारळ फोडायचे, देवा मला पास कर. करल का? करल का? नाही. कोणाला करावं लागेल सगळं? आपल्याला. म्हणजे लोक दैववादी जर बनले तर त्या नादात कर्म विसरतात. कर्म की दैववादी काही अर्थ असलं तर चालते, पण मूळता मनातलं पोटेन्शियल तुमच्या जर वापर नाही केलं, तुम्ही तुमचे कर्मच नाही केले, सगळं 100% तुम्ही देवावर विश्वास ठेवून जर चालले तर असं आयुष्य जगत नाही. म्हणजे जमता येत नाही. एक कहाणी होती बा काही दिवसापूर्वी पाहिली. एका माणसाला ते सगळीकडून महापूर येतो आणि ते झाडाच्या तिथं लटकून बसते. ते काय म्हणते, पहिल्यांदा एक माणूस येते, ते म्हणते नाही नाही मला देव वाचवायला येईल. पुन्हा डबल दुसरा माणूस, सगळी होडी जाते तरी नाही नाही मग देवावर विश्वास येतो. आणखीन पुन्हा नाही तर खूप लोक जातात त्याला वाचवायला, ते म्हणते नाही नाही. पुन्हा विमान उतरते हेलिकॉप्टर, ते म्हणते नाही नाही मला देव वाचवायला येईल. आखरी मरते ते पाण्याच्या ह्याच्यावर. मग देवापाशी गेला, देव म्हणते, ते म्हणते देवाला भांडणं करते, येड्यामध्ये मी तुझ्यावर एवढा विश्वास केला, तो असं गाव केलं बा. म्हणते काय राजा, म्हणते असलं पद्धत आहे का मला उचललं तू बरे? ते म्हणते मी माणसाच्या रूपाला म्हणून तुझ्याकडे आलतो होतो, पण तुला कळलंच नाही. तू म्हणायला लागला ते घे म्हण. म्हणजे देव अप्रत्यक्षरित्या कोणात राहते? माणसातच राहते असं म्हणायचं. लक्षात घ्यायला लागलं, माणसाच्या ज्याच्यात क्रियेमध्येच देव आहे. उगाच कुठल्या तरी आभासी काल्पनिक देवाला देव मानण्यात काही मजा नाही. ठीक आहे, त्यानंतर दो आप किंवा दू आप म्हणजे दोन नद्यामधील प्रदेश. दो आप किंवा दू आप, दोन नद्यामधील प्रदेश म्हणजे समजा ही एक नदी, ठीक आहे,
आणि ही अशी नदी आणि मधातला जो भाग आहे हा तो याला म्हणतात काय म्हणतात दुआर किंवा दू अशा पद्धतीचा आहे दुआर किंवा दुआर. दोन नद्या म्हणतात त्याला काय म्हणायचं त्यानंतरचा शब्द एक येतो की आपण धर्मांतर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे त्याला काय म्हणतात धर्मांतर. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे त्याला काय म्हणायचं धर्मांतर. समजा तुम्ही ख्रिश्चन आहात कुठल्या तरी दुसऱ्या धर्मात आला या धर्मातून त्या धर्मात गेला तर त्याला म्हणायचं धर्मांतर. काय म्हणायचं धर्मांतर. त्याच्यानंतरचा शब्द येतो काय धर्मशाळा वाटसरूंना राहण्यासाठी बांधलेली धर्मार्थ इमारत. वाटसरूंना बांधलेली इमारत काय धर्मशाळा. वाटसरूसाठीची गोष्ट आहे वाटसरूसाठी बांधलेली इमारत धर्मार्थ इमारत. तर धर्मसंस्थापक कोणाला म्हणतात धर्मसंस्थापक. धर्माची स्थापना संस्थापक धर्माची स्थापना करणाऱ्याला धर्म संस्थापक. ध्येयनिष्ठ ध्येयनिष्ठ कशाला म्हणतात ध्येयनिष्ठ. आपल्या ध्येयाबद्दल तुमची निष्ठा प्रचंड ठेवून जातात ध्येयनिष्ठ. काही झालं तरी आपलं ध्येय सोडायचं शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपले प्रयत्न करायचे अशा लोकांना म्हणतात ध्येयनिष्ठ. काय म्हणतात ध्येय म्हणजे विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा. त्याला समजा उदाहरणार्थ तुम्हाला बाण इथं नाही का या गोलवर बाण मारायचा तुमचं लक्ष इकडं असलं पाहिजे अर्जुनासारखं. आपण नाही का म्हणजे बाण इथं मारायचा ना आपण पाहायला इकडे काही कामाचं आहे. महाभारतात कथा आहे की नाही अर्जुनाची सगळ्या जणांना विचारते तुला काय दिसते तुला काय दिसते. कोणी सांगते मला पोपट दिसते कोणी म्हणायला मला झाडं दिसते सगळं दिसते. अर्जुन एकमेव म्हणला की मला डोळा फक्त पोपटाचा काय दिसायला लागला डोळा. काय दिसायला डोळा. असं ध्येय तुमचं तेवढंच दिसलं पाहिजे. आम्हाला रील दिसतात पप्पा दिसतात मम्मी दिसते गावातले मित्र मैत्रीण दिसतात. फक्त आपल्या वर्गातल्या आपल्या शाळेतल्या शिकवलेल्या पुस्तकातल्या त्या कन्सेप्ट ते दिसत नाही. आपल्याला काय दिसायला पाहिजे खऱ्या अर्थानं कन्सेप्ट दिसायला पाहिजे. तर आपलं लक्ष कोणीकडे आहे आपलं बाकीच्या सारखं आहे दुर्योधनासारखं. आपल्याला जर अर्जुन बनायचं असेल आपलं सतत लक्ष असलं पाहिजे आपल्या ध्येयाकडे. बाकीच्याकडे लक्ष गेले की तुम्ही संपलं डिस्ट्रॅक्शन संपून टाकणार.